तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे अनेक वर्ष रखडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा आखाडा आता चांगलाच गरम झालाय। अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी महायुती आणि मवियामध्ये अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याचं चित्र दिसलं। नाराजांची समजूत काढण्यात काही ठिकाणी श्रेष्ठींना यश आलं, तर बहुतांश ठिकाणी बंडखोरांनी आपले अर्ज दाखल केले। आज दिवसभरात राज्यात नेमकं काय चित्र दिसलं याचा आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून। महाराष्ट्रात 17 जागांसाठी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपली। मात्र हा दिवस गाजला तो अनेकांच्या नाराजीनं, अनेकांच्या बंडखोरीनं आणि अनेकांच्या गोंधळानं। संपूर्ण राज्याचा विचार करताना शिंदेंच्या शिवसेनेनं 4 ठिकाणी मित्रपक्षाविरोधात बंडखोरी केल्याचं दिसलं। शिवसेनेला अधिकृतपणे सुटलेल्या 4 जागा आणि 4 ठिकाणी बंडखोरी असे शिवसेनेने एकूण 8 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेत। त्यापैकी सर्वाधिक लक्षवेधी ठरली ती छत्रपती संभाजीनगर मधील घटना। ही जागा भाजपाला सुटली असताना शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तार याच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। यावेळी अब्दुल सत्तारांनी भाजपाबाबत एबीपी माझाला दिलेली प्रतिक्रिया ही राज्याच्या राजकारणात चांगलीच लक्षवेधी ठरली। खरं म्हणजे मी अर्ज भरला नाही, कार्यकर्त्यांनी अर्ज भरलेला आहे। शेवटी नगरपालिका आहे, माझ्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघामध्ये 53 नगरसेवक आहे। त्यांच्याही शेवटी भावना आपल्याला जुळवाव्या लागतात, त्यांच्याशी बोलावं लागतात। आपापल्या पद्धतीने माझ्या मुलाशी अप्रत्यक्ष संबंध करून माहिती घेऊन त्यांनी सांगितलं की तुम्ही फॉर्म भरा, आणि त्या भावनेच्या पोटी त्यांनी आणि कार्यकर्त्यांनी फॉर्म भरलेला आहे। शिवसेनेच्या उमेदवारांनी कुठे कुठे बंडखोरी केली त्यावर एक नजर टाकूया। रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरेंविरोधात आमदार महेंद्र दळवींची कन्या जुईली दळवींनी अर्ज भरलाय। सांगली साताऱ्यात भाजपच्या धैर्यशील कदमांना शिवसेनेच्या तानाजी पाटलांनी आव्हान दिलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या सुहास शिरसाटांसमोर शिवसेनेच्या समीर सत्तार यांचा अर्ज दाखल झालाय। तर अमरावतीत भाजपच्या प्रवीण पोटेंविरोधात शिवसेनेचे बिप्लव बाजोरिया मैदानात उतरलेत। रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत कोकणातल्या नेत्यांची बैठक झाली होती। त्यात 4 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे न घेण्याच्या सूचना देण्यात आल्याचं समोर आलं होतं। त्याचीच प्रचिती आज कोकणात आपल्या कन्येचा अर्ज दाखल करणाऱ्या महेंद्र दळवींच्या बोलण्यातून आली। अर्ज मागे घेण्याच्या प्रश्नावर महेंद्र दळवींचं उत्तर बरंच काही सांगणार होतं। मी परवा जाऊन तुम्ही बघितलं की सगळ्या मीडिया समोर आम्ही अर्ज दाखल केलाय, तो आमचा अधिकार निश्चित आहे। पण 2 आणि 3 तारखेला मग महायुतीचे वरिष्ठ नेते, मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, याच्यामध्ये संवाद चर्चा होऊन मग कुठली सीट कोणाला द्यायची आहे ही चर्चा झाल्यानंतर उमेदवारी फायनल होईल। पण आज काही लोक उगाच कपाळाला बाशी म्हणून सांगतात की आम्हाला उमेदवारी मिळाली, असं अजिबात नाही आहे। ट्विस्ट निर्माण झालाय। नाशिकची जागा ही महायुतीकडनं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुटल्यानं महायुतीकडनं नरेंद्र दराडे यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। मात्र या संपूर्ण जागेमध्ये जर पाहिलं तर मवियानं नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवार दिला नाहीये। गणेश गीते आणि गोकुळ गीते या दोघं गीते बंधूंनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज हा दाखल केलाय। या दोघांपैकी एकाचा उमेदवारी अर्ज हा माघारी होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर दुसरीकडे उरलेल्या अपक्ष उमेदवारासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडनं त्या ठिकाणी पाठबळ दिलं जाईल असा पवित्रा ठाकरेंच्या शिवसेनेकडनं घेतला गेलाय। नाशिक स्थानिक स्वराज्य मतदारसंघातून आज अखेरच्या दिवशी कार्यकर्ते आणि समर्थकांच्या आग्रहाखातर मी त्या ठिकाणी अपक्ष उमेदवारी अर्ज आज या ठिकाणी सादर केलेला आहे। आता उद्या छाननीनंतर पुढची रणनीती त्या ठिकाणी आपण ठरवू। माझी कोणाही सोबतही चर्चा झालेली नाही। मी माझा व्यक्तिगत अर्ज भरलेला अपक्ष म्हणून मी कोणाची अजून चर्चा पण केलेली नाही, कोणाचा पाठिंबा मी घेतलेला नाही, आणि कोणी पाठिंबा दिला तो उद्यानंतरचा निर्णय, फॉर्म छाननी झाल्यानंतरचा। एकीकडे नाशिकमध्ये तिरंगी लढतीची शक्यता आहे, तर नांदेडमध्ये चौरंगी लढत होण्याचे संकेत मिळत आहेत। नांदेडमध्ये महायुतीकडून भाजपचे अधिकृत उमेदवार अमरनाथ राजूरकरांच्या नावाची काल घोषणा झाली आणि आज अमरनाथ राजूरकरांनी आपला एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। तसेच राष्ट्रवादीकडून जे आहे ते या ठिकाणी प्रवीण पाटील चिखलीकरांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रामदास पाटील सुलतानकर यांनी जे आहे ते आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। तर अपक्ष उमेदवार म्हणून कृष्णा पाटील आष्टीकर, जे नागेश पाटील आष्टीकरांचे चिरंजीव आहेत, त्यांनी देखील उमेदवारी अर्ज या ठिकाणी अपक्ष दाखल केलेला आहे। त्यामुळे नांदेडमध्ये जे आहे ती चौरंगी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। अपक्ष अर्ज भरलेल्या कृष्णा पाटलांनी आपल्याकडे निवडून येण्यासाठी पुरेसं संख्याबळ असल्याचा दावा केलाय। निवडून येण्यासाठी जेवढं लागतं तेवढं माझ्याकडे संख्याबळ आहे।
पक्षाकडून भरण्यासाठी माझ्याकडे तेवढं पक्षीय बळाबल नव्हतं. अपक्ष फॉर्म भरण्याच्या मागचा हेतू हा होता की काही गुप्त मतदान आहेत जे माझ्या संपर्कात आहेत आणि त्यांना सोयीचं होण्यासाठी हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. नागपूर मतदारसंघाची आज दिवसभर चर्चा राहिली ती काँग्रेसमध्ये दिसलेल्या गोंधळामुळे. नितीन राऊत व सुनील केदार यांच्या शीतयुद्धामुळे काँग्रेसचा उमेदवार ठरत नव्हता. त्यामुळे शेवटच्या क्षणाला उमेदवारासाठी धावाधाव सुरू झाली. 4 उमेदवारांनी पक्षाकडे आपली कागदपत्र देखील सादर केली. मात्र 4 उमेदवार कशाला असे म्हणत सुनील केदारांनी नितीन राऊत यांचे समर्थक सुरेश जग्याशी आणि सुनीता महल्ले यांचे नाव वगळली व एबी फॉर्मवर क्रमांक 1 वर अतुल लोंढे व क्रमांक 2 वर ढोले यांचं नाव लिहिलं आणि काँग्रेसच्या उमेदवारीचा तिढा सोडला. सगळे मतं माझे आहेत सव्वाशे. कुठे भाजपचे मत तेव्हा तुमचा विचार सव्वाशे मतं माझे आहेत कारण मी वैचारिक लढा लढतोय. धनशक्ती पोत्यांनी पैसे आणणारे, इथेनॉल, पेट्रोल, सिमेंट, कॉन्क्रीटमधनं पैसे आणणारे पैसे नाही आहे. हा लढा वैचारिक लढा आहे आणि त्यामुळं ह्या जनप्रतिनिधी यांना जर पुढे जनतेला उत्तर द्यावं लागणार आहे. त्यामुळे ते लोकशाहीच्या जनशक्तीच्या बाजूने उभे राहतील असा माझा विश्वास आहे. महाराष्ट्रात ठाणे, धाराशिव आणि चंद्रपूर वगळता इतर 14 ठिकाणी मित्रपक्षातूनच बंडखोरी झाल्याचं चित्र आहे. अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी महायुती आणि मविया दोघांनाही बंडखोरांना अर्ज भरण्यापासून रोखता आलेलं नाही. 4 जून नंतरही हेच चित्र महाराष्ट्रात टिकतं की बंड मोडून काढण्यात नेत्यांना यश येतं यावर निवडणुकीची खरी चुरस अवलंबून राहणार आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.